आपण पाहताय आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। अतिथी रेस्टॉरंट्स नागपूर इथं आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन नवी दिल्ली यांच्या राज्य अधिवेशनाच्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली। राष्ट्रीय अध्यक्ष विलास कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महासचिव शैलेंद्र पाटील, मारुती बडगेवार, उपाध्यक्ष डॉक्टर बिजन कुमार मंडल, सहसचिव सुधीर रामटेके, राज्य प्रवक्ते डॉक्टर पारस शंभरकर, राष्ट्रीय महिला प्रभारी कल्पना हवेलीकर आणि संघटिका सुजाता शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती। बैठकीत आगामी राज्य अधिवेशनाचे ठिकाण, कार्यक्रमाची रूपरेषा, आर्थिक नियोजन तसेच विविध समित्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। अधिवेशन यशस्वी करण्यासाठी नियोजन समितीसह विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली। विविध समित्यांची जबाबदारी: कार्यक्रम समिती प्रमुख डॉक्टर पारस शंभरकर, सुजाता शेंडे, स्मरणिका प्रकाशन नियोजन समिती सुनीलजी कुर्रेवार, विवेक वानखडे, महिला व्यवस्थापन समिती माधुरी भिवगडे, लक्ष्मी देवी विश्वकर्मा, पुरुष व्यवस्थापन समिती डॉक्टर बिजन कुमार मंडल, प्रताप घांगले, आर्थिक नियोजन समिती मारुती बडगेवार, ॲडव्होकेट सुधाकर भोले, संपूर्ण नियोजन समिती प्रमुख कल्पना हवेलीकर, सहप्रमुख ॲडव्होकेट वैशाली खराडकर, अर्चना जैन, कांचन शंभरकर, पूजाताई शेरखे, शालिनीताई नागदेवे, पुरुष नियोजन समिती जितेंद्र गोडसेलवार, विवेक गेडाम, युवराज उके, कमलेश गमले, राजू सिंग, संजय ठाकूर आदी। बैठकीत विविध जिल्ह्यातून आलेल्या जिल्हाध्यक्ष व महिला जिल्हाध्यक्षांनी राज्य अधिवेशनाबाबत आपले मनोगत व्यक्त करून महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या। बैठकीचं आयोजन विदर्भ प्रभारी तथा विदर्भ लीगल ॲडवायझर ॲडव्होकेट सुधाकर भोले यांनी केले, तर सूत्रसंचालन ॲडव्होकेट वैशाली खराडकर यांनी केले। राज्य अधिवेशन यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। बैठक उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाली। आपण आजपासून डॉक्टर पारस शंभरकर यांच्याकडे देत आहोत। म्हणून सुजाताताई शेंडे यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात येत आहे। या हे दोघे जण म्हणजे महिला स्मरणिका प्रकाशन समिती प्रमुख, म्हणजे संपूर्ण स्मरणिकेचं काम त्यांच्या खात्यावरती टाकलेलं आहे। त्या प्रकाशनाचं प्रमुख पद, स्मरणिका प्रकाशनाचं प्रमुख पद आपण या ठिकाणी आमच्या संघटनेचे कार्यालयीन सचिव सुनील कुर्रेवार सर यांच्याकडे दिलेला आहे। काही संग्रह असतील, काही मुलाखती असेल, ते संपूर्ण जमा करून त्याला आकार देणे, सजवणे, कुर्रेवार सर हे संपूर्ण काम स्मरणिका प्रकाशनाचं बघणार आहेत। त्याचे ते प्रमुख असणार आहे। व्यवस्था प्रमुख म्हणजे महिलांची जी व्यवस्था असणार आहे, या ठिकाणी 2 महिला कंटिन्यू ठेवणं आपल्याला गरजेचं आहे, कारण 500 मीटर वरती ते अंतर आहे। महिलांचं काही लवकर होत नाही, तर त्यांना लवकर तयार करणे, यासाठी आपण महिला व्यवस्था प्रमुख म्हणून जबाबदारी दिलेली आहे। माधुरीताई भिवगडे या ठिकाणी त्यांचं स्वागत उभे आहेत। महिला व्यवस्था प्रमुख लक्ष्मी देवी विश्वकर्मा यांना दिलेला आहे। आपण जोरदार टाळ्या होऊन जाईल त्यांच्यासाठी। पण पूर्ण व्यवस्था ज्या महिलांची आहे, चाब्या असणार आहे, त्यांच्याकडे कोणत्या रूम मध्ये कोणाला ठेवलं त्याची संपूर्ण माहिती पुस्तिका यांच्याकडे असणार आहे। प्रमुख या ठिकाणी पुरुषांची जी व्यवस्था आहे, त्याचे सुद्धा रूमचे नंबर, कोणत्या रूमला कोण थांबलेला आहे, कोण आला कोण नाही आला, ही संपूर्ण माहिती जी आहे याचं पुरुष व्यवस्था प्रमुख म्हणून डॉक्टर बिजन कुमार मंडल यांच्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे। हे आतापर्यंत सांगत होते, मेरा हॉस्पिटल आहे, मेरी बहू, मेरा बेटा, अजिबात सोडलेलं नाही सोबतीला। सर डॉक्टर साहेब आहे, लँग्वेजचा पण प्रॉब्लेम होतो, काही मोबाईलचा, तर एका व्यक्तीने जबाबदारी स्वीकारू नये म्हणून यांच्या सोबतीला प्रताप घांगले वजा जिल्हाध्यक्ष यांना दिलेला आहे। तुम्ही आपला जिल्हा सोडून 5 दिवस तिथे आधी बसून सरांच्या सोबत थांबायचं आहे। सर सांगतील त्याप्रमाणे तुम्हाला संपूर्ण व्यवस्था करायची आहे। त्यांच्या सोबतीला ज्यांना दांडगा अनुभव आहे आणि स्मरणिका अगदी वेळेत छापून आली पाहिजे आणि त्या कार्यक्रमामध्ये सर्वांना वाटता आली पाहिजे, यासाठी संपूर्ण नियोजनाची, स्मरणिकेचं नियोजन प्रमुख म्हणून या ठिकाणी विवेक वानखेडे यवतमाळचे देणार आहोत। हे संपूर्ण कलेक्शन जे आहे, हे कलेक्शन कोणत्या जिल्ह्यातून किती आलं, किती कमी पडतो आपल्याला, कारण वेळेवर आपल्याला आम्हाला माहित आहे वेळेवर आपल्याला धावावं लागणार आहे वेळेवर, जर नाही जमत तर सर आपकी टीम रहेगी कि जितना भी कम बचा है वो अपने सब लोगों को कलेक्ट करना है। और एक बात बहुत बड़ी अच्छी होगी कि इस बार भोले सर भी अपने साथ में रहने वाले, सबसे बड़ी बात। समजा जर कमी पडलो, कारण कार्यक्रम तो करायचाच आहे, कुठल्यासाठी या ठिकाणी प्रमुख जबाबदारी दिलेल्या आपल्या संघटनेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष मारुतीजी बडगेवार यांच्याकडे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी। संपूर्ण आर्थिक नियोजन
म्हणजे यांना 2-3 डायऱ्या घेऊन बसावं लागणार आहे आणि 2-3 खाली दिवाणजी ठेवावं लागणार आहे. तर त्याच्यासाठी ती व्यवस्था जी आहे ती आपण करणार आहोत आणि त्याच्या सोबतीला आपण आर्थिक नियोजनासाठी दुसरं सहप्रमुख पद दिलेलं आहे ऍडव्होकेट सुधाकर भोळे सरांना. सरांकडे सुद्धा आर्थिक नियोजनाची, कारण मला सरांनी शब्द बोलला होता की कुठे काय कमी पडलं मला सांगायचं. मग आता घ्या ना, आता तुम्ही बोलले तर घ्या. संयोजन जे आहे ते मुंबई आणि पुण्याची कार्यकारिणी जी आहे हे संयोजक असतील. हे संपूर्ण कार्यक्रमाचं संयोजन करणार आहेत. आपण जी आता समिती गठीत केलेली आहे यांना फक्त सोबत राहायचं. या ठिकाणी नियोजन समितीमध्ये आता नियोजनामध्ये काय काय असणार आहे, स्वागत करण्यापासून हार तुरे घेऊन अक्षयवान करणे, पुष्पांचा त्यांच्यावरती वर्षा करणे, त्यांना घेऊन येणे, आधी त्यांना एका रूम मध्ये बसवणे, त्यांचा चहा पाणी करणे, मग त्यांना स्टेजवरती घेऊन येणे, स्टेजवरती पॅचेस असतील, बुके असतील, शॉल असेल, शिकवळ असेल, या संपूर्ण गोष्टी बघण्यासाठी आपण नियोजन समितीमध्ये नियोजन समिती प्रमुख संपूर्ण नियोजन म्हणजे शुक्रवारपासून तर शनिवारी रविवारी रात्रीपर्यंत हे संपूर्ण जे नियोजन आहे या संपूर्ण नियोजनाचं नियोजन प्रमुख म्हणून संघटनेच्या राष्ट्रीय महिला प्रभारी कल्पनाताई हवेलीकर यांची या ठिकाणी आपण नियुक्ती केलेली आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. उभे हो एकदा. हा चेहरा सर्वांना परिचित आहे, पण लक्षात ठेवायचा आहे नियोजनात कुठे काही कमी पडलं तर हे आपण दिली आहे जबाबदारी. काय महिला नियोजन समितीच्या समिती उपप्रमुखपदी आपण या ठिकाणी नेमणूक केलेली आहे ऍडव्होकेट वैशाली खरातकर मॅडमचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. एक दिवस आधीपासून यायचं तुम्हाला आणि तुम्हाला आहे. त्यामध्ये आहे कांचन शंभरकर यांची सुद्धा नियोजन समितीमध्ये नेमणूक केलेली आहे. कांचनताई एकदा चेहरा दाखवा सर्वांना आपला. शेळकी या नियोजन समितीमध्ये असणारी 10 लोकांची टीम आहे पूर्ण. सोबतीला पुन्हा दिलेला आपण दुसऱ्या भगिनी शालिनीताई नागदेवे या संपूर्ण नियोजन समितीमध्ये आहे. जोरदार टाळ्या करण्यासाठी. ही नियोजन समिती फायनल आहे, याच्यात कुठेही चेंजेस होणार नाही. जे उपस्थित आहेत त्यांनाच ही जबाबदारी आपण देतोय, जे नाही त्यांचा विचार करायचा नाही. यानंतर ही झाली महिलांची नियोजन समिती. पुरुषांमध्ये आपण नियोजन समिती गठीत केलेली आहे. त्यामध्ये पहिलं नाव आहे जितेंद्र गोडशेवाड यांची सुद्धा नियोजन समितीमध्ये आपण या ठिकाणी घोषणा करत आहोत. 5 दिवस आधी तुम्हाला यायचं आहे, तुमच्या लोकांना सोडायचं आहे. तुमचे लोक 10 लोक कशाने येतील त्याचं संपूर्ण नियोजन करून टाकायचं. 5 दिवस आधी तुम्ही पुण्याला पोहोचायचं. त्यानंतर यांच्या सोबतीला दुसरं नाव आहे विवेक केडा. यांना सुद्धा आपण नियोजन समितीमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर तिसरं नाव या ठिकाणी आहे संजय ठाकूर चंद्रपूर. हे सुद्धा नियोजन समितीमध्ये आहे. तुम्हाला तुमच्या लोकांची व्यवस्था करून त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. तुम्ही राहणार नाही हे लक्षात ठेवा. 4-5 दिवसा आधीपासून आपण कार्यक्रम स्थळावरती सर्वजण राहणार, तुमची व्यवस्था वेगळी केलेली आहे. त्यानंतर दुसरे या ठिकाणी नाव आहे युवराज उके. पुढे हे सुद्धा नियोजन समितीमध्ये असणारा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. यांच्याकडे गेटवरती सिक्युरिटीचं काम द्यायचं. कोणालाही धक्काबुक्की होणार नाही, कोणालाही काही इजा होणार नाही. कोणते जिल्हाध्यक्ष भांडण करताना दिसले की लगेच यांना तिथे पाठवून द्यायचं. तर ही जबाबदारी यांच्याकडे दिलेली आहे. आणि शेवटचं नाव आहे कमलेश कमले. पुढे यांच्याकडे सुद्धा नियोजनाची जबाबदारी दिलेली. इकडे पुढे शेवटचं एक नाव आहे राजू सिंग. राजू सिंग सुद्धा त्या गोडशेवार यांच्या सोबत त्या नियोजन समितीमध्ये, म्हणजे 5 महिला आणि 6 पुरुष अशा प्रकारची 11 लोकांची ही नियोजन समिती असणार आहे. म्हणजे कोणाच्या एकाच्या खांद्यावरती एक जबाबदारी राहणार नाही. प्रत्येकाने आपल्या संघटनेचं नाव कसं मोठं होईल आणि आपल्या संघटनेच्या अधिवेशनातून काहीतरी शिकून गेले पाहिजे अशा प्रकारचं भेदभाव काम तुमच्या सर्वांकडनं अपेक्षित आहे. मला असं वाटतं या ठिकाणी आपण सर्वजणांनी आपली जी जबाबदारी आहे ती प्रामाणिकपणे पार पाडायला मला जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी पूर्ण गॅरंटी आहे. आम्ही स्वतः फ्री आहे. त्याच्यानंतर सुधीर आपटे यांना फ्री ठेवलेला आहे, कारण आमच्याकडे ही पाहुण्यांची जी जबाबदारी मुख्य जबाबदारी असणार आहे त्यांना एअरपोर्ट वरून रिसीव्ह करणे, त्याच्यानंतर तुमच्या कार्यक्रमास्थळी आम्ही तुमच्या हवाले करून देणे, पुन्हा आम्ही तुमच्या कामाला लागणे. ही संपूर्ण आम्ही ती टीम आहे 1, 2, 3
की पूर्णपणे पाहुण्यांच्या सेवेसाठी असणार आहोत, इवन कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना घेऊन जाण्यापर्यंत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।